बेलनाथ बापूंच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। तिथेच बापूंची मुख्य गुफा आहे। इथे साधू संत तपश्चर्या करतात, म्हणूनच त्यांच्या साधनेत भंग होऊ नये म्हणून आम्ही बाहेरूनच नमस्कार केला। तिथून पुढे निघाल्यावर आम्हाला वाटेत एक काका भेटले। ते आम्हाला वरच्या गुप्त स्थानांबद्दल आणि गिरनारच्या रहस्यांबद्दल सगळी माहिती सांगत होते। काकांच्या त्या रंजक गोष्टी ऐकण्याच्या नादात आम्ही कधी 5000 पायऱ्या चढून अंबामाता मंदिराजवळ पोहोचलो हे आम्हालाच समजलं नाही। अंबामाता मंदिरात जाऊन आम्ही मस्त दर्शन घेतलं। तिथे दर्शन पूर्ण करून आम्ही लगेच आमच्या पुढच्या वाटचालीस सुरुवात केली। अंबामातेचं दर्शन घेऊन आम्ही जेव्हा पुढचा प्रवास सुरू केला तेव्हा आमचं पुढचं लक्ष होतं गुरुशिखर। वर चढताना आम्हाला वाटेत निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला। तिथल्या दगडांमध्ये आपोआप कोरलेली म्हणजेच आपोआप बनलेली नंदी महाराज आणि कासवाची एक सुंदर प्रतिमा आहे। सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या दोन्ही प्रतिमांचे मुख थेट सरळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिशेने आहे। ते पाहून आम्ही थोडे पुढे गेलो आणि तब्बल 9000 पायऱ्या चढून दत्त महाराजांच्या कमानीजवळ आलो। तिथलं वातावरण पाहून अंगात एक वेगळीच स्फूर्ती आली।